मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। मुंबईत भाजपाचाच महापौर होणार अशी परिस्थिती आहे। मात्र महापौर आरक्षण सोडतीबाबत नगरविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाकडून काढल्या जाणाऱ्या आरक्षण सोडतीत उद्धव ठाकरे यांना मोठी संधी मिळू शकते। आरक्षण सोडत नियमांप्रमाणे चक्राकार पद्धतीने होणार आहे आणि यावेळी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित झाले, तर उद्धव ठाकरे यांना ही मोठी संधी मिळू शकणार आहे। ठाकरे सेनेकडे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 उमेदवार आहेत। महायुतीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत, मात्र त्यांच्याकडे अनुसूचित जमातीकर्ते प्रवर्गासाठी एकही नगरसेवक नाहीये आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेही या प्रवर्गाचा एकही नगरसेवक नसल्याने महापौर करण्याची महायुतीची संधी हुकण्याची शक्यता आहे। पाहूयात। मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? आरक्षण सोडतीत उद्धव ठाकरेंना मोठी संधी मिळण्याची शक्यता। अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निघाल्यास ठाकरेंना फायदा। महायुतीकडे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नगरसेवकच नाही। शिवसेना, शिंदे गट आणि भाजपात महापौर पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शिंदेंकडून 2.5 वर्ष महापौर पद मिळावं यासाठी दबाव आणला जातोय, पण यावर अद्याप कोणताच निर्णय झाला नाही। दोन्ही पक्षात वाटाघाटी सुरू आहे, पण कुणाचा महापौर होणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। महायुतीत रस्सीखेच सुरू असताना आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीमुळे ठाकरे सेनेला महापौर पदाची लॉटरी लागू शकते, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी जाहीर होणार असल्यानं सर्वच पक्षांचं लक्ष याकडे लागलंय। गुरुवारी सकाळी मंत्रालयात ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे। चक्राकार पद्धतीनं 29 शहरांचं महापौर पद कोणासाठी राखीव असेल हे यावेळी निश्चित केलं जाईल। या प्रक्रियेनंतरच मुंबईचा पुढील महापौर कोणत्या प्रवर्गाचा असेल याचे चित्र स्पष्ट होणार आहे। मुंबई महापालिका आरक्षण कायदा 1888 नुसार सोडत महापौर पदाचं आरक्षण चक्राकार पद्धतीने निघणार। SC, ST, OBC आणि खुला वर्ग असे आरक्षणाचे प्रवर्ग आहेत। त्यामध्ये 50% महिला आरक्षण असाही प्रवर्ग आहे। सोडती साधारणतः मागील 20 वर्षातील आरक्षणाची नोंद घेणार आहे। महापालिकेत याआधी झालेलं आरक्षण पुन्हा न करण्याची तरतूद आहे। संबंधित चिठ्ठी बाजूला करून उर्वरित आरक्षणासाठी चिठ्ठ्या टाकून सोडत निघते। महापालिका निकालानंतर भाजपला आपलाच नगरसेवक मुंबई महापालिकेत बसवायचा। भाजपच्या वरिष्ठांनी तशा सूचनाही केल्या, तर ठाकरे सेनेलाही आपला महापौर पदावर बसणार असल्याची आशा आहे। खासदार संजय राऊत यांनी संबंधित सूचक वक्तव्य केलंय। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं, हे लक्षात घ्या। महापौर आरक्षण सोडतीमध्ये जर मुंबईचं महापौर पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झालं तर सत्ता असूनही भाजप शिवसेना महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। कारण सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार महायुतीकडे या प्रवर्गातील एकही नगरसेवक निवडून आलेला नाहीये। मात्र ठाकरे सेनेकडे 2 नगरसेवक या प्रवर्गातून निवडून आले। जितेंद्र वळवी प्रभाग क्रमांक 53 आणि प्रियदर्शनी ठाकरे प्रभाग क्रमांक 121 दोघंही अनुसूचित जमाती प्रभागातून निवडून आले। त्यामुळे आरक्षण ST साठी सोडलं तर ठाकरे गटाचा महापौर बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता आहे। अशा परिस्थितीत संख्याबळ असूनही महायुतीला महापौर पदापासून दूर राहावं लागू शकतं। नगरविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाकडून ही आरक्षण सोडत होणार असल्यानं यात सत्ताधाऱ्यांकडून काही चमत्कारिक बदल न झाल्यास महापौर पदाची लॉटरी ठाकरे सेनेला लागू शकते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।